नांदेड दौऱ्यामध्ये आज लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आलेलो आहे. माझ्याबरोबर संपूर्ण आमची महाराष्ट्रातली टीम बरोबर आहे आणि नांदेडचा मी काल संध्याकाळपासून आढावा घेतो आहे. लोकांच्या मनामध्ये भाजपच्या विरोधामध्ये प्रचंड संताप आहे. कोण आला कोण गेला ह्याला कोणी आता भीक घालत नाही. प्रत्येकजण म्हणते आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. या देशामध्ये हुकुमशाही असावी का लोकशाही असावी याचा निर्णय घेण्याची निवडणूक ही आहे. त्यामुळे लोक भयानक संतापलेले आहेत. सर्वसामान्य माणूस असेल, गाडीवाला असेल, रिक्षावाला असेल, पानपट्टीवाला असेल, दुकानदार असेल, सगळ्यांच्याच संताप आहे. सगळेजण म्हणत आहेत आम्ही यावेळेला कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला मतदान करणार आहे. उमेदवार कोण आहे काय आम्हाला काही देशाशी देणं गेलं नाही. देशाचा प्रधानमंत्री हा स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे म्हणून आम्ही राहुल गांधीच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा बदल आहे. मी आज 10 दिवसापासून उद्या लातूरला आहे, परवा सोलापूरला आहे, पुण्याला आहे, सातारला आहे. सगळ्या जिल्ह्यात मतदारसंघामध्ये मी जाणार आहे. जिथं जिथं मी आत्तापर्यंत गेलो तिथं तिथं मला अतिशय चांगला अनुभव आहे. लोकांच्यामध्ये प्रचंड उठाव आहे. लोक चिडलेले आहेत आणि निश्चितपणानं या लोकसभेला बदल हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. देवेंद्र फडणवीस एकीकडे म्हणतात की काँग्रेसने आतापर्यंत ओबीसीसाठी काय केलं याचा हिशोब द्यावा. मुळात देवेंद्र फडणवीसने ओबीसीसाठी काय केलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुळात त्यांना ओबीसीचा योजना माहिती नाहीत. ओबीसीचं आरक्षण कुठनं आलं, कसं आलं, कुणी दिलं हे माहिती नाही. आत्ता ते कुठं अडकलं हे त्यांना माहिती नाही. फक्त ओबीसीना डोळ्यामध्ये धुळफेक करायची आणि मतं घ्यायची एवढाच धंदा त्यांनी केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं तो ओबीसीचं आरक्षण नाही दिलं तर मी हिमालयात जाईन. का दिलं का आरक्षण, गेलं का हिमालयात? या महाराष्ट्रातला सगळ्यात लबाड कोण व्यक्ती असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे अशा लबाड माणसावर काही विश्वास कोणी ठेवू नका. अत्यंत लबाड सगळी ओबीसी आमच्याकडे आहे. ते असं भाजप सगळ्याकडे आमच्याकडे आहे म्हणतात. सगळेच त्यांच्याकडे आहेत. ते सांगतात 400 पार कशासाठी? या देशाची राज्यघटना बदलायची आहे म्हणून त्यांना 400 पार पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पायदळी तुडवून या ठिकाणी RSS बाइंडेड संविधान त्यांना आणायचं आहे म्हणून ते आज 400 पारचा घोषणा करत आहेत. पण मी सांगतो 400 पार नाही, भाजप तडीपार हद्दपार होणार आहे या लोकसभेमध्ये. कळेल राहुल गांधीचा जलवा हा काय जोक नाही. भयानक लाखो पब्लिक परवा नानाभाऊंच्या मतदारसंघामध्ये 3-3.5 लाख लोक आले होते सभेला. स्वतःच्या खर्चानं चालत लोक आले. हे कशाच जलवा आहे? जनगणना करतोय. जात नाही जनगणना केली तर आमचं सगळ्या लोकांचं कळणार आहे. महिलांच्यासाठी 1 लाख रुपये वर्षाला आम्ही देतोय. शेतकऱ्यांची कर्ज आम्ही सगळी माफ करतोय. सुशिक्षित बेरोजगाराला महिन्याला 8,500 रुपये त्याच्या अकाउंटवरती आम्ही जमा करतोय. एवढ्या चांगल्या योजना आम्ही आणलेल्या आहेत. त्यामुळे यावेळेला या देशातून भाजप तडीपार होणार आहे. आणि इथला प्रश्न तुम्हाला सांगतो, इथले उमेदवार हा कमीत कमी 1.5 लाख मतांना निवडून आल्याशिवाय राहणार नाही. तसा रिपोर्ट आज संबंध ग्रामीण भागातून मी घेतलेला आहे. मी काय मोठ्या पुढाऱ्याला विचारत नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता कोण आहे त्याला विचारतो की तुझं मत काय. तू संतापानं सांगतो की आम्हाला नरेंद्र मोदीला हाकलायचं आहे.